वंदोनिया तव बदांबुजदेवराया वैराग्य भक्ती मज द्या प्रभुदेवराया. या साधना घडविले महादेवराया ते प्रेम साधन घडो मज देवराया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बाबू, 4 युग आहेत. कृत त्रेत द्वापार कली. कृतयुगामध्ये कृतयुग हे 32 लक्ष वर्ष चालते. त्रेतयुग 16 लक्ष वर्ष चालते. द्वापार युग 8 लक्ष वर्ष चालते. कलियुग 4 लक्ष वर्ष चालते. कृतयुगामध्ये जीवाला आपल्याला 1 लक्ष वर्ष आयुष्य असते. त्रेतामागे 10,000 वर्षे असते. द्वापारामध्ये 1,000 वर्ष आयुष्य असते आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य असते. म्हणजे अशी आयुष्य मर्यादा आहे. तर कृतयुगाचा धर्म आत्मोपास्ती आहे. त्रेताचा धर्म भक्ती आहे. द्वापरीचा धर्म याग आहे. कलियुगाचा धर्म तीर्थक्षेत्र व्रतदान आहे. आत्मोपास्ती म्हणजे संलग्नाची उपासना. संलग्न कोण आहे? संलग्न हा चैतन्यमायाचा अंश आहे. चैतन्यमायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक हरित आणि एक तम. त्या तमामध्ये सर्व जीव पडलेले असतात. परमेश्वर प्रवृत्तीनं माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकीती. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न हा चैतन्यमायाचा अंश आहे आणि त्या संलग्नाची भक्ती म्हणजे आत्मोपास्ती. कारण संलग्नाला 5 नाव आहेत. चैतन्यमायाचा अंश, संलग्न, विदेह, चैतन्य आणि आत्मा. आत्मा म्हणून आत्मोपास्ती. त्याचं नाव आत्मा आहे म्हणून आत्मोपास्ती. तर अशी आत्मोपास्ती जर केली तर आपल्याला चैतन्यमायाची प्राप्ती होते. आणि भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे आई वडील गुरु मोठ्या भावाची सेवा करणे, त्याला भक्ती म्हणतात. याग म्हणजे यज्ञ करणे. तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत देवता अवतार क्रीडलेला आहे विग्रह, त्याला तीर्थ असे म्हणतात. जसे तीर्थ 3 आहेत भारतामध्ये. एक पैठण आहे. तिथं पैठणला ब्रह्माचा विग्रह क्रीडलेला आहे. लोणार आहे. तिथं विष्णूचा विग्रह क्रीडलेला आहे. आणि वाराणसी आहे तर तिथं वाराणसीला महादेवाचा विग्रह क्रीडलेला आहे. तर असे आत्मोपास्ती, भक्ती, याग, तीर्थक्षेत्र, व्रतदान आणि आगम असे 5 वैराग आहेत. तर माझ्या बाबा, कृतयुगाचा जो धर्म म्हणजे ज्याला बैर्याग मी म्हणतात. बैर्याग म्हणजे धर्म म्हणजे बैर्याग. कृतयुगाचा धर्म आत्मोपास्ती आहे. आत्मोपास्ती म्हणजे संलग्नाची उपासना. तर हा आत्मोपास्ती हा कसा बैर्याग आहे? आत्मोपास्ती हा संचारी बैर्याग आहे. मग याचा संचार कोण करत आहे? ईश्वर, जड आणि विद्यावत असे 3 जण करतात. 3पैकी कोणी आत्मोपास्तीचा संचार करू शकतो. आत्मोपास्तीचा संचार कशाद्वारे होतो? दृष्टीद्वारे होतो. आत्मोपास्तीचा संचार कोणाला होतो? तर आत्मोपास्तीचा संचार त्याजवळ 4 पात्रता पाहिजे. त्या जीवाजवळ तो गर्भभूमीत असावा, त्याने लेप जोडलेला पाहिजे, तो देहाने युक्त पाहिजे आणि तो 12 वर्षाचा पाहिजे. आता तुम्ही म्हणता लेप म्हणजे काय भानगडे? लेप म्हणजे विद्यावंताच्या ठिकाणी किंवा आवरदृश्य अवतार परमेश्वर आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला भजन घडलं किंवा ज्ञानविग्रहाच्या ठिकाणी भजन घडलं तर आपल्याला आत्मोपास्तीचा लेप लागतो आपल्या जीव स्वरूपावर.
आणि मग जेव्हा तो लेप परवडीला येईल त्यावेळेस आपल्याला आत्मोपास्तीचा संचार होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता मग श्री चक्रपाणी महाराज तर हे आवर्तदृश्य अवतार आहेत, त्यांच्या ठिकाणी भजन घडलं तर 2 कळकीचं प्रेम होतं, बरोबर आहे. तर अहेतुक मायापूर भजन घडलं तर 2 कळकीचं प्रेम होत आहे, आणि सहेतुक भजन घडलं तर देवतेच्या विद्या होतात. चक्रपाणी महाराजाच्या ठिकाणी म्हणजे आवर्तदृश्य परमेश्वराच्या अवताराच्या ठिकाणी भजन जर घडलं तर जर अहेतुक भजन घडलं तर देवतेच्या विद्या होतात, आणि अहेतुक भजन घडलं तर 2 कळकीचं प्रेम होतं आहे, आणि सहेतुक भजन घडलं तर त्या म्हणजे देवतेच्या विद्या होतात असं आहे. तर त्यामुळं मायबाबा हे आत्मवास्तीचा संचार कोण करत आहे? आत्मवास्तीचा संचार कोणाला करतात? आत्मवास्तीचा संचार दृष्टीद्वारे होतो. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मवास्ती संचार झाल्यावर काय होते? आत्मवास्तीचा संचार झाल्यावर जीवाला संलग्न आणि संलग्नाचे मळ भेंडत्वाने प्रकाशतात. आणि तुम्ही म्हणता मग भेंडतो म्हणजे काय? तर भेंडतो म्हणजे आपल्याला एखादं झाड दिसायले तर झाडाची पानं दिसायलेत पण एक ठोक दिसायलेत, असे सुटसुटीत एक पान वेगळं दिसत. जो ठोक दिसतात तर त्याला भेंडतो म्हणतात. तसे संलग्नाच्या अंगावर स्वरूपावर असलेले मळं ते त्याला भेंडत्वाने प्रकाशतात. त्याला आपला देह आणि आपल्या देहावर असलेले मळ प्रकाशतात, आणि तो संलग्न प्रकाशल्यामुळे तो जीव त्या संलग्नाची आयुष्यभर उपासना करतो. म्हणजे 1,00,000 वर्षे, आणि मग 1,00,000 वर्षे झाल्यानंतर त्याला मृत्यू येतो, आणि मृत्यू आल्यानंतर त्याला आत्मोपास्तीचा जो आत्मोपास्ती म्हणजे चैतन्य मायाचं फळ जे आहे त्या फळाला रेवणे टिचणे आडरिगणे ह्या गोष्टी कोणत्याच नाहीत. त्यामुळं ते फळ डायरेक्ट मिळतं आहे, म्हणजे एकदम मिळतं आहे. सद्य प्रारब्ध म्हणतात त्याला. तर तो ताबडतोब त्या फळ मिळते त्याला, आणि म्हणून त्याला लेप लागत नाही, काय नाही. तो डायरेक्ट त्या मायेचं फळ मिळू शकतं आहे. आणि कृतियुगाचं आयुष्य 1,00,000 वर्षे आहे, तर त्या बहिर्यागाचं वर्ष 10,00,000 वर्षे त्याला सुखम भोगाय मिळतं आहे. परंतु हे 10,00,000 वर्ष जरी झालं परंतु शेवटी त्याला खाली प्रपंचात यावंच लागतं आहे, गतागतामध्ये यावंच लागतं आहे, आणि च्युती व्हावं लागते. त्या च्युती हा दोष आहे त्या फळामध्ये. तो मोक्षतुल्य फळ येते, मायेचं फळ हे मोक्षतुल्य आहे, पण तिथं च्युती हा दोष आहे. तिथून खाली प्रपंचात यावं लागतं आहे, आणि पुन्हा चतुर्विधीला पडावं लागतं आहे. अशी ही आत्मोपास्ती आहे मायबापू. तर आत्मोपास्ती तुम्हाला समजली असेल असे मी गृहीत धरतो, आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.